बाया सुनबाई अनबाईच्या 8 वाजले तरी अजून चहा नाही. आमच्या काळात पहाटे 5ला चहा प्यायचो आम्ही. परत 7 वाजता दुसऱ्यांदा, 9 वाजता तिसऱ्यांदा, 10ला चौथ्यांदा, परत जेवण लवकर 12लाच व्हायचं. मग काय हो आतेबाई देते ना, रदम काढा ना. बाया काय सून आहे, बोलायची सुद्धा मुभा नाही. हं? नुसता चहा मागितला तरी एवढा त्रास आहे. तेव्हा अजून काय मागितले, अजून काय त्रास दिली काय माहिती. ओ मामनजी चहा प्यायला उठा. ओ आतेबाई म्हातारं चहा प्यायला उठत नाहीये. माझा ताप बाय बाय एकुलता एक नवरा होता ग. आता कोणाची छोटा का पाहू ग. माझा ताप गेला ग बाई. आता कसं करू ग बाई मी. ओ आत्या गप्प बसा, तुमचं तर काही पण राहते. दिला भंग वाचून म्हाताऱ्याला उठवायचं ते नाही. चला बाया रडायची सुद्धा मुभा नाही. अगं काय सून आहे काय. म्हातारा आहे का नाही ते पहिले पाहिजे ते नाही, त्याच्याकडे भंग वाचू राहिले. भैया हा ना नाडी बघ नाडी गेलं काय नाही कळ. हा थांबा थांबा, नाडी चेक करू थांबा. गेला म्हातार. अगं बाई गं. एकुलता एकच होता नवरा गं बाई. आता कोणाची छोटा का पाहू ग बाई. आता कसं होणार ग बाई माझं. अहो अजून नाही गेलं म्हातारं, भंगा बंद करा पहिले. भैया हा का. अगं गेलं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या वनवासापासून मुक्त तरी झालं असतं. लवकर तरी निघून गेला असतं. मग काय तुमचा एवढा वनवास पाहता त्या म्हातारीने या म्हातारीने काय करायचं. बरे असतं लवकर गेलो निघून. तर गंज पावसाळे पाहिजे. आता कवर किती पावसाळे पाहायचे अजून. देवाने लवकर घेतलं उचलून तर बरं. मग काय सुनबाई अगं या जागी जर तुझे आई वडील असते तर तू असंच केलं असतं का ग. रामकृष्णारी. बाया उठले का तुम्ही. या मला वाटलं. अगं तुझ्या जिबीला काय हाड बीड काय आहे का नाही. एवढ्या लवकर जातोय वय मी. अहो असं वाटलं मला.